केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीत नाफेड आणि प्रशासनाद्वारे जिल्ह्यात तब्बल 6,05,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली। मात्र अकोला जिल्ह्यासह अनेक ठिकाणी या खरेदीत गैरप्रकार झाल्याने चौकशीसाठी समिती गठीत करून गोदामामध्ये ट्रकद्वारे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंदुरा एग्रो प्रोड्युसर लिमिटेड कंपनीच्या संचालकासह 11 जणांवर उरळ पोलीस ठाण्यात सोयाबीन खरेदीत गैरप्रकार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कंपनीच्या व्यवस्थापक आणि संगणक चालकांनी सोयाबीनच्या खोट्या नोंदी केल्या होत्या। पतलती पोर्टलवरून रद्द करण्यासाठी 24 फेब्रुवारीला तेथील शेतकऱ्यांनी यादीसह जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना लेखी विनंती केली होती। त्यानंतर 4 मार्च, 6 मार्च आणि 19 मार्च रोजी पुन्हा स्मरणपत्र देऊन त्या एंट्री रद्द करण्याची मागणी करण्यात आली। मात्र अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। तेव्हा तेथील शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार देत संबंधितांवर गुन्हा नोंदविला। कंपनीने 1097 क्विंटल सोयाबीनची नोंदणी केली होती, परंतु प्रत्यक्षात शासनाला हा माल सुपूर्द मात्र केला नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे। शेतकऱ्यांच्या मते काही व्यापारी, प्रोड्युसर कंपनीचे संचालक, जिल्हा मार्केटिंग कार्यालयातील अधिकारी आणि काही गोदाम अधिकारी यांच्यात संगनमत असल्याने सरकारच्या नियमांना बगल देऊन मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे सोयाबीन खरेदी करण्यात आली। व्यापाऱ्यांनी बाजारातून 3,400 रुपये दराने खरेदी केलेले सोयाबीन हमी भावानुसार 4,892 रुपयांना सरकारला विक्री केल्याचा आरोप होत आहे। तसेच गैरप्रकार अन्य काही ठिकाणीही पुढे आले आहे। यवतमाळ जिल्ह्यातही नाफेडसह अन्य यंत्रणांकडून तब्बल 6,05,660 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली। त्यामुळे येथेही असे गैरप्रकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। त्यातूनच आता चौकशीसाठी समिती गठीत करून गोदामांमध्ये ट्रकद्वारे आलेल्या लॉटनुसार सोयाबीनचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। या संदर्भात सहाय्यक उपनिबंधक अर्चना माळवे यांना विचारणा केली असता त्यांनी जिल्ह्यात सोयाबीनची शासकीय खरेदी सुरळीत झाली, शिवाय शासकीय खरेदी केव्हाच बंदही झाल्याचे सांगितले।